नवी मुंबई बेलापुर के मनसे उम्मीदवार गजानन काले ने अपनी घोषणा पत्र जाहिर किया, जहां पर उन्होंने बताया अगर हमारी सरकार आती है तो किस तरह से ना ही मुंबई के बेलापुर विधानसभा की काया पलट कर सकते हैं। बात यह है कि सरकार में ना होते हुए भी मनसे के कार्यकर्ताओं ने बहुत ऐसे काम किए हैं जिससे सरकार की फायदा हुई है, जिससे सरकार को फायदा हुआ है, जैसे कोविड में अस्पताल की बिल का ऑडिट करके सरकार को फायदा पहुंचाना, टोल बिल माफ करना, बड़े बड़े कंपनियों के तानाशाही आंदोलन के द्वारा खत्म करना आदि। अगर उनकी सरकार आती है तो अपने घोषणा पत्र में गजानन काले ने साफ जाहिर किया कि नवी मुंबई के शिल्पकार कहे जाने वाले डी बा पाटिल की मूर्ति बनाना, सभी महापुरुषों की म्यूजियम बनाना, तुर्भी में सुसज्जित एसटी बस डिपो, 70% स्थानीय लोगों को किसी कंपनी में नौकरी दिलाना जैसे कामों को वो प्राथमिकता देंगे। साथ ही साथ उन्होंने ये भी कहा कि बीजेपी के विधायक मंदा मात्रे, एनसीपी के संदीप नाइक कई पार्टियों में बदलकर अपने स्वास्थ्य के लिए इलेक्शन लड़ रहे हैं। उनका सीधा चैलेंज देते हुए उन्होंने कहा अगर चर्चा करनी है तो शिवाजी महाराज के पुतले के पास वो खुद आए और सामने ये बताए कि इतने सालों में उनकी सरकार थी तो उन्होंने जनता के लिए क्या काम किया। शिवाजी महाराज के पुतले के सामने ओपन चैलेंज करता हूं कि दोनों पूर्व विधायक नवी मुंबई के लिए क्या काम किए हैं। गजानन काले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 151 बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा, ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे। या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण, आरोग्य, रोजगार असेल, वंदनीय दीबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे, पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, एसटी डेपो उभारला जावा, वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं, अशा विविध मागण्या, विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहेत। त्यासोबतच आम्ही हे केलं असे 800 ते 1000 कोटीची कामं सुद्धा आम्ही टाकली। मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही, याची काय गॅरंटी आहे? मी आज बॉन्ड पेपर सुद्धा आज सादर केलेला आहे। हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे। मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही, पक्षाशी प्रतारणा करणार नाही। भविष्यात ते तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही, असा हा एकनिष्ठतेचा 500 रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिलाय। सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलंय आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई मात्रे यांना। गेल्या 10 वर्षात आपण काय काम केलं हे 15 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं। 10 वर्षात आम्ही काय काम केलं, आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हे आम्ही येऊन सांगू, असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण 15 तारखेचं दिलंय। त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवी मुंबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून द्यावं, एवढे एक आव्हान मी आपल्या समोर केलं।